Hello friends, today's lecture discussing about the plastic. What is the plastic? Plastic can be defined as any non-metallic material that can be molded into any desired shape. Plastic is the non-metallic material. Plastic is material consisting of a wide range of synthetic or semi-synthetic organic compounds that are malleable and so can be molded into solid object. प्लास्टिक कसं आहे नॉन मेटॅलिक मटेरियल आहे सिंथेटिक मीन्स कृत्रिमरित्या बनवलेलं आहे और सेमी सिंथेटिक ऑर्गेनिक कंपाउंड्स दॅट आर malleable and so can be molded into solid object. मीन्स प्लास्टिकला ज्यावेळी आपण वितळवतो लिमिटेड टेम्परेचरला आपण काय करतो वितळवतो त्यावेळी आपण जो कोणता शेप डिझायर आहे तो आपण शेप त्यापासून मिळवू शकतो. प्लास्टिक मोल्डिंग इज द प्रोसेस ऑफ शेपिंग प्लास्टिक using a rigid frame or mold. The technique allows for the creation of objects of all shapes and sizes with huge design flexibility for both simple and highly complex designs. वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स आपण प्लास्टिक्स थ्रू आपण मोल्ड बनवू शकतो. A popular manufacturing option, plastic molding techniques are responsible for many car parts, containers, signs and other high volume items. याच्यामध्ये आपण प्लास्टिक मोल्डिंग टेक्निक्स थ्रू बरेचसे कार पार्ट्स किंवा टू व्हीलर्स याच्यामध्ये बरेचसे पार्ट्स आपण प्लास्टिक मोल्डिंग थ्रू बनवतोय. वेगवेगळे कॉम्प्लेक्स पार्ट्स आपण याच्या थ्रू बनवू शकतो. सो कारण की इट इज द malleability or plasticity properties by the plastics material. Plasticity means fit for molding. कोणताही मोल्ड बनवण्यासाठी तो फिट असणार आहे प्लास्टिक. The underlying concept of plastic molding is placing liquid polymer into a hollow mold so that the polymer can take its shape, often with various ranges of pressure and heat required. आता याच्यासाठी फक्त काय आहे प्रेशर आणि हीट रिक्वायर्ड असते. There are different plastic molding techniques available to accomplish these including rotational molding, injection molding, blow molding, cell molding and compression molding. आता याच्यामध्ये वेगवेगळे मोल्डिंग मेथड्स आहेत, मोल्डिंग टेक्निक्स आहेत. त्यामधलंच रोटेशनल मोल्डिंग, इंजेक्शन मोल्डिंग, ब्लो मोल्डिंग, सेल मोल्डिंग, कॉम्प्रेशन मोल्डिंग अशा वेगवेगळ्या मोल्डिंग टेक्निक्स आहेत. Each technique has its benefits and is best suited for the creation of specific items. Plastics are synthetically produced non-metallic compounds. बघा आपल्यामध्ये आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असणाऱ्या वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्यामध्ये बघा प्लास्टिक जार्स, प्लास्टिक ग्लास, रोटेटिंग कॅप्स, प्लास्टिक ट्यूब्स, ग्रिप्स, वेगवेगळे टॉईज आहेत, बॉटल्स आहेत. हे आपण रोजच्या जीवनात आपण यूज करतोय. कीबोर्ड, माऊस, प्लास्टिक चेअर इज मेड थ्रू प्लास्टिक मोल्डिंग. Then classification of plastics classification, mainly two classification, thermoplastics and thermosetting materials.
थर्मोप्लास्टिक्समध्ये कमोडिटी प्लास्टिक्स अँड इंजिनिअरिंग प्लास्टिक्स. इन कमोडिटी प्लास्टिक्स, पॉलीप्रोपिलीन, हाय डेन्सिटी पॉलीइथिलीन, लो डेन्सिटी पॉलीइथिलीन, स्टेरिनिक, हाय इम्पॅक्ट पॉलिस्टेरीन, पॉलिव्हिनल क्लोराईड मीन्स PVC अँड ॲक्रिलिक्स हे आलं कमोडिटी प्लास्टिक्समध्ये. इंजिनिअरिंग प्लास्टिक्स, पॉलीॲसेटल, पॉलीअमाइड, पॉलीकार्बोनेट, POM, PET, PBT. ओके, हे काय थर्मोप्लास्टिकचे क्लासिफिकेशन आहे. देन थर्मोसेटिंग, फिनेल फॉर्मल्डिहाइड, युरिया फॉर्मल्डिहाइड, पॉलीफिनेलिन सल्फाइड. That is the classification of plastic. Types of plastics, thermoplastics and thermosetting. Thermoplastic and thermosetting, which are softened by heat and can be molded, injection molded, blow molded or vacuum formed. Good examples are acrylic, polypropylene, polystyrene, polythene, etc. That is the thermoplastics. Thermosetting, which are formed by heat process but are then set like concrete and cannot change shape by reheating. Good examples are melamine, bakelite, polyester, epoxy resins. आता थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंगमध्ये डिफरन्स काय आहे तर आपण थर्मोप्लास्टिकचे जे मटेरियल आहे याच्या थ्रू आपण याला काय करू शकतो, रिहीट करू शकतो आणि त्याला रियूज करू शकतो. पण थर्मोसेटिंग जे आहे मटेरियल त्याला आपण काय करू शकत नाही, रियूज करू शकत नाही किंवा रिहीट केलं तर तेवढं त्याची जी कॅपॅबिलिटी आहे किंवा प्लास्टिसिटी आहे ती राहत नाही. Like brittle material, it is the brittle material. Okay. The difference between thermoplastic and thermosetting plastic. Thermoplastic and thermosetting plastic. Thermoplastics are usually formed by the addition of polymerization. Thermosetting plastics are often formed by the condensation of polymerization. तर थर्मोप्लास्टिक कोणत्या फॉर्ममध्ये असते तर त्याच्यामध्ये पॉलिमरायझेशन ॲड केलेलं असतं, ॲडिशन असते, पॉलिमरायझेशनची ॲडिशन असते. म्हणजेच काय, ते जे प्लास्टिक आहे ते त्यावेळी त्याला आपण ज्यावेळी त्याला आपण हीट देणार आहे ते काय आहे, कोणत्याही शेपला जुळवून घेणार असतं, म्हणजे तसं ते चेंज होतं आहे. तसं काय होतं, चेंज होतं, त्याचा शेप जो आहे तो चेंज करू शकतो आपण. पण थर्मोसेटिंग जे आहे त्याला ते कशा फॉर्ममध्ये, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. थर्मोसेटिंग जे प्लास्टिक आहे ते काय आहे, आपण त्याला रियूज करू शकत नाही आहे, त्याला कंडेन्सेट केलेलं असते पॉलिमरायझेशनला. जी त्याच्यामध्ये पॉलिमरायझेशन पार्ट आहे म्हणजे चेंज होण्याची जी आहे त्याचा शेप चेंज करता येत नाही एकदा कंडेन्सेट केल्यानंतर. It contains long chain linear polymers and held together by weak van der Waals forces. आता याच्यामध्ये लॉंग चेन म्हणजे लेंथनं जास्त असणारं आपण काय करू शकतो, प्लास्टिक्स आपण बनवू शकतो. इट कंटेन्स अ 3D नेटवर्क स्ट्रक्चर कन्स्ट्रक्टेड विथ स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड्स. थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये 3D स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आपण याच्या थ्रू मिळवू शकतो. युजली बिकम्स सॉफ्टन ऑन हीटिंग अँड स्टिफन ऑन कुलिंग. थर्मोप्लास्टिक जे आहे त्याला आपण हीट देऊ शकतो आणि कूल केल्यानंतर त्याला हार्ड करू शकतो. आणि रिपीटली अशी प्रोसेस करू शकतो आपण. इट डज नॉट बिकम सॉफ्ट ऑन हिटिंग. आता याच्यामध्ये थर्मोसेटिंगमध्ये आपण हीट देऊन त्याला सॉफ्ट करू शकत नाही.
ते हार्डच राहणार आहे किंवा ते ब्रेक होणार आहे. काय होणार आहे? ब्रेक होणार आहे. थर्मोप्लास्टिक्स आर एक्सपेन्सिव्ह but thermosetting plastics are cheap. Thermoplastic is soluble in organic solvent. Thermosetting plastic are insoluble in organic solvent. ऑर्गॅनिक सॉल्व्हेंटमध्ये सोल्युबल विरघळणार असतं ते. थर्मोसेटिंग जे आहे ते इनसोल्युबल असतं. दे आर युजली सॉफ्ट, वीक अँड लेस ब्रिटल इन नेचर. थर्मोप्लास्टिक जे आहे ते सॉफ्ट आहे, वीक आहे आणि ब्रिटलनेस कमी आहे. बट थर्मोसेटिंग दे आर युजली हार्ड, स्ट्रॉंग अँड मोर ब्रिटल इन नेचर. मोर ब्रिटल आहे, ब्रिटलनेस आहे म्हणजे ते काय होणार आहे, त्याला रियूज करता येणार नाही, रिहीट करता येणार नाही. रिहीट केलं तर काय होणार आहे, ते ब्रेक होणार आहे. कॅन बी रिमोल्डेड. थर्मोप्लास्टिकचे मटेरियल आहे त्याला आपण रिमोल्ड करू शकतो, रियूज करू शकतो, रिहीट देऊन त्याला आपण परत दुसऱ्या शेपमध्ये चेंजेस करू शकतो. बट इन थर्मोसेटिंग प्लास्टिक दे कांट बी रिमोल्डेड. थर्मोसेटिंगमध्ये आपण त्याला रिमोल्ड करू शकत नाही. An example of thermoplastic is polythene. Polythene is the best example for thermoplastic, and in thermosetting plastic is bakelite. Thermosetting plastic is bakelite. Properties of plastic. Easy to work and shape. त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स आपण काय करू शकतो, चेंजेस करू शकतो प्लास्टिकमध्ये. हॅव अ लो प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे याच्यामध्ये. पजेसेस लो डेन्सिटी कमी आहे प्लास्टिकची. टेंड टू बी वॉटरप्रूफ. प्लास्टिकचे आहे ते ज्यापासून आपण बनवतो ते वॉटरप्रूफ आहे. म्हणजेच वॉटरचं त्याच्यामध्ये जे कोरोजन वगैरे काय होणार नाही आहे त्याच्यामध्ये. गुड इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स म्हणजे आपल्याला जे आपण घरामध्ये बघितलं असेल, ज्या वायर्स आहेत आतमध्ये जी तार गेलेली असते त्याच्यावरती काय असते, इन्सुलेशन म्हणून आपण प्लास्टिकचा यूज करतो. इट इज गुड इन्सुलेटर्स. असेप्टेबल अकॉस्टिक इन्सुलेशन. म्हणजे अकॉस्टिक मीन्स आवाजाशी रिलेटेड, ध्वनीशी रिलेटेड, त्याच्यापासून सुद्धा आपण त्याला इन्सुलेशन म्हणून त्याचा यूज करू शकतो. गुड थर्मल इन्सुलेशन बट मोस्ट कॅन नॉट विथस्टँड व्हेरी हाय टेम्परेचर्स. थर्मल इन्सुलेशन पण आहे, गुड थर्मल इन्सुलेशन, पण त्याच्यामध्ये हीट जास्त क्रिएट नाही झाली तर ते विथस्टँड राहू शकतं. नाहीतर हाय टेम्परेचरला काय होणार आहे, ते विरघळणार आहे किंवा त्याच्यामध्ये चेंज होणार आहे. रेजिस्टन्स टू कोरोजन अँड मेनी केमिकल फॅक्टर्स. रेजिस्ट करते कोणाला, कोरोजन होण्याची ते रेजिस्ट करत आहे, जे कोरोजन होत नाही. सम आर नॉट बायोडिग्रेडेबल और इझिली रिसायकलेबल अँड इफ दे बर्न आर हायली पोल्युटिंग. त्याच्यामध्ये बघा, सम आर नॉट बायोडिग्रेडेबल और इझिली रिसायकलेबल आहे. त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला नष्ट करता येत नाही. आणि जर त्याला बर्न केलं तर काय करणार आहे, ते हायली पोल्युटेटेड आहे. म्हणजेच आपण प्लास्टिक एखादं त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपण काय केलं, पेटवून दिलं तर काय होणार आहे, ते पोल्युशन क्रिएट करणार आहे. दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ प्लास्टिक. सजेस प्लास्टिक इज लाईट वेट असतं प्लास्टिक. बेटर रेजिस्टन्स टू मॉइश्चर अँड ग्रेसेस. मॉइश्चरला रेजिस्ट करते. कोरोजन रेजिस्टन्स आहे. ओके. अँड रिलेटिव्हली इनएक्सपेन्सिव्ह पण आहे. जर आपण मेटलचं पार्ट बघितलं किंवा मेटलचं मटेरियल बघितलं तर ते एक्सपेन्सिव्ह आहे, बट प्लास्टिक इज इनएक्सपेन्सिव्ह.
or cheaper than the metal. Okay, thank you friends.